प्रॅक्टिस बद्दल म्हणजे सती साधना जागृतीच्या कार्यशाळेमध्ये आपण जागृतीबद्दल सतीबद्दल जवळपास रोजच बोलतो. बाकी विषय कोणताही असो. पहिला विषय आपण या सतीचा जागृतीचा पहिला म्हणण्यापेक्षा बेसिक विषय, मूळ विषय जो आहे तो आपलं भान. मग कशा कशाचं भान हा विषय येतो. म्हणजे जीवनाचंच भान, जगण्याचं भान, जे चाललंय त्याचं भान, जे होतंय त्याचं भान. उदाहरणार्थ आनापानचं भान, म्हणजे बेसिक लेवलवर, किंवा ते ते कायमच राहील. ते त्याचा आपण विचार करू नाही तर न करू. आनापान सतीचा विचार आपण करू किंवा नाही करू, त्याचं भान ठेवणं चालूच राहणार आहे मरेपर्यंत. त्याचं प्रॅक्टिकल आत्ता, इथंच आणि लगेच, आणि जिथं आहे तिथं, जसं आहे तसं, श्वास जसा आहे तसा. जड असेल, आता मला थोडा जड वाटतोय श्वास, किंवा प्रकृतीचं कारण असेल, पण जसा आहे तसा आहे. आपल्याला कनेक्ट व्हायचा हा महत्वाचा मुद्दा आहे. मुख्य मुद्दा स्वतःशी कनेक्ट व्हायचा आहे. मग शरीर काया जसा श्वास आत घेते, आन सती, किंवा काया आन सती. काया श्वास आत घेताना होणाऱ्या हालचालींची गतीची सती. अपान सती श्वास बाहेर पडण्यातील हालचालींची गतीची सती. ही काया अपान करते, त्यातील हालचालींची सती. आत्ता, या क्षणी, आणि मग बाकी जे असेल ते. समजा आता मला कफ आहे, जरा थोडं गडबड आहे, तर ठीक आहे, तो माझ्यासाठी सतीचा विषय आहे. जे आहे ते सतीचा विषय आहे. म्हणजे आपण कनेक्टेड राहतो. थोडक्यात काय, आपण आपल्याशी कायमचे सतीने जोडले गेलेलो आहोत. आपल्याला आपल्या वर्तमानातल्या अस्तित्वाचं, जीवनाचं, जगण्याचं भान आहे. ही पहिली आणि शेवटपर्यंत राहणारी अवस्था आहे. म्हणजे फक्त श्वास नाही, आपलं आपलं असणं, आपलं जगणं, अस्तित्व, एक्झिस्टन्स, आपलं असणं जसं आहे तसं, हा पहिला आणि शेवटपर्यंत राहणारा सतीचा विषय. मग त्याच्यात जे काही असेल ते पुढे, जसं आपण काय म्हणतो,
मी आता कामावर चाललो. मला काम करायचंय. कामाच्या ठिकाणी जाऊन काम करायचे. किंवा जे काय उद्योग करायचा आहे किंवा व्यवसाय करायचा आहे. आणि मग तिथे जाऊन आपण जे काही करतो ते काम. पण तिथे जातो आणि तिथे असतो आणि तिथं काम करतो. ते तिथलं वर्तमानातलं काम. समजा आपण आता मला घरी जायचंय. काम झालं, घरी जायचंय. आणि घरी गेल्यानंतर मग घरी काय मी विश्रांती करील किंवा घरचं असं असं काम आहे किंवा अशी अशी अडचण आहे. हे राहिलंय ते राहिलंय घरातलं कामाच्या ठिकाणी कामाचं. घरी गेल्यावर विश्रांती घेईल किंवा जे काही करायचे ते मी करील. पण तिथून मी घरी येईल, घरात येईल. आणि मग घरात जे काही करायचं ते मी करील, पण आधी घरात येईल. त्याचं परत आता तो गाडीसारखंच आहे. घरात येईल इथे. घरात आलो मग आपण आता काय कराय आपल्याला काय काम आहे. विश्रांती घ्यायची, ठीक आहे विश्रांती घ्या, पण घरात आलोय विश्रांती घेतो. आता इथे घरात आलोय, कायेत आलोय. आता काय, आता पुढचं काम हे आहे की आपण आपला अभ्यास करतो. आपण आपल्याला जाणून घेतो. आपण आपलं भान ठेवतो. आपली सती ठेवतो. मग ती कशी ठेवतो? तर ह्या अस्तित्वात, या असण्यामध्ये, या जीवनामध्ये, कायेमध्ये, जिवंत कायेमध्ये काय चाललंय? मग आनापानपासून सुरुवात. अनुसती, अपानसती आणि मग स्थिर व्हायचं. नंतर असं पण होऊ शकतं, व्हायला पाहिजे, की आता हीच काया घरात पण आहे, हीच काया कामाच्या ठिकाणी पण आहे. मग इथं आपण काय बरोबर आणि तिथं आपण कायच्या बाहेर असं नाही होत, कारण हीच काया तिथं जाऊन काम करणार आहे. म्हणजे सगळंच आपलं, फक्त कायात नाही, आपलं मन, आपलं चित्त, आपले सगळं सगळं अस्तित्व, हेच हेच शरीर तिथं जाणार आहे. हेच शरीर गाडीत बसतंय. हे शरीर काम करते, हे शरीर ड्रायव्हिंग करते, हे शरीर घरात येते, हे शरीर आराम करते, हे शरीर ज्या ज्या काही हालचाली होतात ते त्याला धरून होतात. मग त्याचं भान, त्याची सती. मग ती कायानुसती. मग त्या कायानुसती अनापान सतीनं समजा आपण आलो, स्थिर झालो. मग कायानुसतीमध्ये ज्या ज्या हालचाली आहेत त्या सगळ्याच आल्या त्याच्यात. इथं आहोत की कामावर आहोत, की उद्योगाच्या ठिकाणी आहोत, की मार्केटमध्ये आहोत, की आता मीटिंगमध्ये आहोत, कुठे चाललोय, कोणाशी बोलतोय, खरेदी करतोय, गाडीवर बसलोय, गाडीत बसलोय, सायकलवर बसलोय, पायी चाललोय, जिथे जातो तिथे. ते आहे ना, ते जिथे जातो तेथे तू माझा संगाती. तसं ही काया जिथं जाते तिथं त्याच्याबरोबर सती. कायानुसती. आणि काया जिवंत आहे म्हणजे त्याच्यामध्ये बाकी सगळंच ओघानं आलंच. आणि हे सगळ्या हालचाली आहेत, मुवमेंट आहेत. झोपेत पण हालचाली आहेत. चालताना तर हालचाली आहेतच, कामाच्या ठिकाणी हालचाली आहेत, काम करताना हालचाली आहेत, बाजारात हालचाली आहेत, इथं बसलोय तरी हालचाली चालू आहेत.
जन्मापासून मरेपर्यंत मुमेंटच आहे, सगळ्या हालचालीच आहेत, गती आहे, त्याची सती. आणि मग आपल्याला आपल्या जगण्याचा परिचय होतो. जगणं कळायला लागतं. मग त्याच्यात आपल्याला सुख दुःख कळतात. कशामुळं आहेत ते कळतात. त्याला धरून विचार काय करतात ते कळतं. आपला व्यवहार कळतो. आपलं बोलणं कळतं. चालणं कळतं. सगळं कळतं. जीवन समजतं. जीवनाचं जीवन समजल्यावर जीवनाचं स्वरूप कळतं. मग प्रश्न कळतो. यातना कळतात. दुःख कळतात. आनंद असेल तर आनंद आहे. पण प्रॉब्लेम आनंदाचा नसतो, सुखाचा नसतो. सुख असल्यावर माणूस म्हणजे ह्याच्यात हे असतो, मशगूल असतो. आता काय, सगळे आनंदी आनंद आहे. सुखलोलुपता. कारण सुखाची हाव असते. मग सुखामध्ये कधी कधी स्वतःला विसरून जातो. पण जेव्हा तिथं कुठेतरी ते संपून जातं ते. कुठेतरी समजा आराम करायचा, आराम केला तर व्यवस्थित आराम केला तर ठीक आहे. आराम झाला की परत आता काय, काम झालं आता काय, कामावर गेलो आता काय, घरी आलो आता काय, बाजारात गेलो आता काय, बाजारातून आलो आता काय, अमकं काम करून झालं आता काय, हे नेहमी पुढचं. तर असं असं सारख्या हालचालीच्या आपल्या चालूच असतात. काही ना काही होतच असतं, काही ना काही, काही ना काही घडतच असतंय. कधी प्रकृती खराब होते, कधी चांगले असते. आता हे थोडं वातावरण बदललंय. कालपासून थोडा पाऊस सुरू झाला इथे. आणि एकदम पाऊस सुरू झाला की मग काही ना काही बदल होतात. त्याच्यामुळे आज थोडासा कफ आहे. वातावरणात बदल, आपल्यात बदल, शरीरात बदल, बोलण्यात बदल, त्याचं भान, त्याची सती, असा हा आपला अभ्यास चालू असला पाहिजे. नॉनस्टॉप. म्हणजे स्वतःपासून कधीच डिस्कनेक्ट व्हायचं नाही. लाईट ऑन, प्रकाश ऑन. लाईट गेली, प्रकाश गेला. स्वतःपासून डिस्कनेक्ट झालो, सती गेली, बोध गेला. आपल्या जीवनाचा बोध गेला, जीवनाचं भान गेलं. जीवनाचा बोध गेला, बोधी गेली. जीवन समजायचं बंद झालं, म्हणजे अविद्येत गेलो परत. म्हणजे अविद्या विद्या, अविद्या विद्या, बोध अबोध अवस्था, कळणं न कळणं, जागृत अवस्था अजागृत अवस्था, भान असणं भान नसणं, असे हेलकावे ते असे आंदोलन चालू असतात. हे पहिलं थांबलं पाहिजे. हे येणं जाणं उंबऱ्याच्या आत बाहेर जे आहे ना, हे थांबलं पाहिजे. आणि अशा ठिकाणी आपण आलो पाहिजे का इथं दोन्ही दिसतंय. आतलंही दिसतंय, बाहेरचं पण दिसतं. डोळ्यानं नाही, जाणीवानी, जागृतीने. बऱ्याचदा आपण बाहेर असलो की आत नसतो, आणि आत आलो की बाहेरच नसतो. आत गेलो की
म्हणजे बाहेरचं ध्यान असतं, हे करायचं ते करायचं, पण आतलं भान नसतं. आणि कधी कधी आतलं ध्यान करतात तर बाहेरचं भान नसतं. तर ही गोष्ट, हा मुद्दा चांगला लक्षात घेतला पाहिजे. आपल्याला नेमकं काय करायचंय. आणि ते प्रॅक्टिस करता करता हळूहळू लक्षात येत जातं. आणि मग सगळे अं, जो मुख्य प्रश्न असतो ताणतणावाचा, टेन्शनचा, प्रेशरचा, दुःखाचा, यातनांचा, आपल्याला शांतता पाहिजे, स्थिरता पाहिजे, त्याला आपण म्हणतो एकाग्रता पाहिजे, मन शांत पाहिजे. पण कसं कसं शांत होणार? तर अशांतता कळाली पाहिजे, मग शांतता कळते. अशांतता नाही कळाली, कशामुळे अशांतता येते हे जर नाही कळालं, तर मग शांतता नाही सापडत. टेन्शन आहे हे कळतं, पण कशाचं आहे? टेन्शन कळालं तर मग टेन्शन मधून मोकळं होता येतं. टेन्शन नुसतंच टेन्शन देतंय, त्रास देतंय, पण तो त्रास कशाचा आहे, कशामुळं, किंवा त्याचं स्वरूप काय, हे नाही कळालं तर टेन्शन जात नाही. दुःख कळालं पाहिजे, दुःखाचं कारण कळालं पाहिजे, मग निवारण होतं. जागृती हा त्याचा मार्ग आहे. आणि मग त्याच्यात अनेक गोष्टी आल्या, सगळं आलं. तर हे सगळं कसं करायचं? तर सोपा मार्ग आहे, श्वासात उतरा. अनापान मध्ये या. अनापान, काया अनापान, वेदना, अं, काया अनापान, मग काया, मग कायातल्या हालचाली, वेदना, जाणीवा, भावना, विचार, पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, जगणं, जीवन. ही काया कुठेही असो, त्याच्यात आपण सतीने कनेक्टेड आहोत. हे आपलं मुख्य काम. आपण आपल्यात आहोत. नाही तर मग बेहोश अवस्था. भान गेला, जागृती गेली, अनकॉन्शियस. तर हे आपलं मुख्य प्रॅक्टिकल काम आहे. मग त्याच्यात जे जे काही घडतं त्याच्यावर आपण विचार करतो, बोलतो. काल काल जसं मी बोललो की असं असं मला वाटलं, असं असं स्वप्न पडलं आणि इंटरेस्टिंग होतं. त्याच्यातून मला माझी अजागृत अवस्थेतल्या अस्तित्वाची ओळख झाली. अशा अनेक गोष्टी आहेत, शेकडो आहेत, हजारो आहेत, पण ते आपल्याला लक्षात येत नाही, कारण आपलं कनेक्शन नाही, सतीमध्ये नाही आपण. तर पहिला प्रश्न तोच हातात घ्यावा लागतो. आधी सतीमध्ये यावं लागतं, भानावर यावं लागतं. जागृती, जागृतीचा अभ्यास, म्हणून ही जागृतीची कार्यशाळा. आपली आपलं शरीर, आपली काया हीच कार्यशाळा आहे. कार्यशाळा बाहेर नाही, आपलं शरीर हीच कार्यशाळा. आणि कार्यशाळेत काम करण्यासाठी शाळेत यावं लागेल, शरीरात यावं लागेल. हा आपला आजचा विषय.